जय मुक्ताई. जळगाव येथे दौऱ्यावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे यांना मार्गदर्शन करणार का, सरकारला काही सूचना करणार का, तसेच शेतकऱ्यांसंबंधी काही तुमचे मोलाचे मार्गदर्शन जरांगे यांना दिलेले होते, याबद्दल काय सांगाल? त्यावर बाळासाहेब प्रकाश आंबेडकर काय म्हणाले पहा. जरांगे पाटलांचं एक घटनेचे अभ्यासक म्हणून विधितज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं की जरांगे पाटलांची जी मागणी आहे किंवा तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? ते मी अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे, पण या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील, त्याच्यामुळे ते मांडणार नाही. खासगीत तरी जरांगे पाटलांना सांगणार का ते सोल्युशन? नाही, सत्तेमध्ये नवीन सत्ताधारी येऊ द्या. त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन. या राज्यकर्त्यांना नाही सांगणार. नवीन सत्ताधारी येऊ द्या, त्यांना मी सांगेन. सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन सांगणार. सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार. पण जरांगे तोपर्यंत थांबणार नाही ना, ते 24 तारखेची मुदत दिली. हो, त्यांचं सरकारचं चालू द्या, ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यातून लोकजागृती होते, लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्त्व त्या ठिकाणी असताना कळायला लागलेलं आहे. मी एवढंच म्हणणार आहे की जरांगे पाटील यांनी असणारा सर्व्हिसमधलं आरक्षण असं बोललेलं आहे. इथे एक आरक्षण सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं, आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही 1900 म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती. आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोंबलत होता. आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही, तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे. आणि म्हणून व्यापारी सांगेत आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे. जरांगे पाटील यांना मी सांगितले की हाही इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा.